ॐ गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगश्लोकसंग्रहन् हरि ओं तत्सत्। श्रीकृष्णार्पणमस्तु। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: जो आसक्ती विरहित आहे, रागद्वेषादी द्वंद्वापासून मुक्त आहे, आत्मज्ञानाचे ठाई स्थिर चित्त आहे, यज्ञरूप सर्व कर्तव्य करणारा आहे, त्याची सर्व कर्म पूर्णपणे विलीन होतात, त्याची सर्व कर्म अकर्म होतात। किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ततस्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। कर्म काय आहे, अकर्म काय आहे, या विषयात बुद्धिमान पुरुषही मोहित झाले आहेत, गोंधळले आहेत। म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला सांगतो। ते समजलं असता तू अशुभापासून अर्थात संसार बंधनापासून सुटशील। जे कर्म बुद्धिमान पुरुषांनाही कळत नाही, ते कर्म प्रत्येकाला आचरणात आणायचे आहे। त्यामुळे ते कर्म व्यवस्थित समजावून घेणं गरजेचं आहे बरं। कारण हे जीवन कर्ममय आहे। ही कर्म कायिक, वाचिक, मानसिक अशी असतात। थोडक्यात काय तर कर्माला पर्याय नाही, कारण कर्म म्हणजेच जीवन आहे। म्हणूनच भगवंत कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगत आहेत। हे जाणून कर्म करणाऱ्या कर्मयोग्याची लक्षणं भगवंतांनी 4थ्या अध्यायातील 18 ते 22 या श्लोकांमध्ये सांगितली आहेत। ती एकदा बघूया। कर्मयोग्याची सर्व कर्म कामना आणि संकल्परहित असतात। त्याला आत्मज्ञान झालेलं असतं, त्यामुळे त्याची सर्व कर्म भस्मसात होतात। त्याच्याकडे नित्यानित्य विवेकबुद्धी असते। त्याने कर्मसंग, कर्मफल यांचा त्याग केलेला असतो। तो नित्यतृप्त निराश्रय असतो। तो निराशी यत चित्तात्मा असतो। त्याने सर्व अनावश्यक संग्रहांचा त्याग केलेला असतो। तो संतुष्ट आणि द्वंद्वातीत झालेला असतो। ज्ञानी कर्मयोग्याची आणखीन 3 लक्षणं भगवंत या श्लोकात सांगत आहेत। ती आता पाहूया। गतसंगस्य म्हणजे ज्याची आसक्ती पूर्णपणाने नष्ट झाली आहे असा। अंतःकरणातील कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधास कारणीभूत होते, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवणारी असते। हा संग 2 प्रकारचा असतो। ऐहिक सुखसाधन, नातेवाईक, सत्ता हा बाह्य संग असतो, जो प्रारंभी सुखकारक वाटला ना तरी अंती दुःखदायकच असतो। तर इच्छा, कामना, वासना, स्पृहा, मान सन्मानाची अपेक्षा हा अंतःसंग असतो, जो मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरणाशी संबंधित असतो। तोही अंती दुःखकारकच ठरतो। म्हणून या दोन्ही संगाचा त्याग करायला हवा बरं। निस्वार्थपणे लोकहितार्थ, लोकसंग्रहार्थ कर्म केलं ना की कर्मयोगी असंग होतो। याचं एक उदाहरण बघू। कर्ते समाजसुधारक
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील सर्व जातीच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केलं होतं. एकदा भाऊराव काही कामासाठी बाहेरगावी गेले होते. वसतिगृहातील सर्व धान्य संपलं होतं. अशा वेळी त्यांच्या कार्यात सर्वस्व भावानी त्यांना साथ देणाऱ्या लक्ष्मीबाईंनी क्षणाचाही विचार केला नाही. आपलं मंगळसूत्र गहाण ठेवलं, धान्य आणलं आणि मुलांची भूक भागवली. कितीही पराकोटीची अनासक्ती नाही का? कर्मयोगाचा अहम सेवेत त्यागला जातो. त्याच्यात सेवक भावही राहत नाही. तो पूर्णतः असंग होतो. मुक्तस्य म्हणजे जो मुक्त झाला आहे असा. आपल्या जीवनावर, व्यक्तिमत्वावर असलेली बंधनं आपणच निर्माण केलेली असतात. ही बंधनं आपल्या ऐहिक जगाबाबत असलेल्या आसक्तीमुळे निर्माण झालेली असतात. जीव शरीराने विषय वस्तूंच्या संबंधांनी आसक्त असतो. मनाने भावभावनांशी बांधलेला असतो, तर बुद्धीने विचारांशी बद्ध असतो. या सगळ्यातून सुटण्यासाठी निस्वार्थपणाने लोकहितार्थ कर्म करणं हे आवश्यक असतं. त्यामुळे कर्मयोगी या सगळ्यातून असंग होतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. ज्ञानावस्थित चेतसहा म्हणजे ज्याची बुद्धी स्वस्वरूपाच्या ज्ञानात स्थित झाली आहे असा. निष्काम कर्म, ज्ञानभक्ती, शुद्ध स्वरूप ज्ञान या क्रमाने वाटचाल करत हा जीव शिवापर्यंत पोहोचतो. तिथे स्थित होतो, मुक्त होतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नाना संसार आडवी, कर्मयोग वाट बरवी, जोडिली ती मदैक्य गावी, पैठी जालिसे. यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. म्हणजे केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या मनुष्याची सर्व कर्म नष्ट होतात. यज्ञात त्याग अभिप्रेत असतो. त्यागातूनच यज्ञ घडतो. अनासक्तीने, निरपेक्ष भावनेने फक्त लोकहितासाठी कर्म करणं म्हणजे यज्ञार्थ कर्म करणं होय. असा पुरुष कर्मबंधनातून मुक्त होतो. यज्ञार्थ कर्माचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे दधीची ऋषी. त्यांनी विश्वकल्याणासाठी खूप मोठी तपश्चर्या केली होती. वृत्रासुराच्या नाशासाठी आणि मानवाच्या हितासाठी त्यांनी आपल्या अस्थी सुद्धा देवतांना दान दिल्या. सर्व ऋषीमुनी, संत, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद अशा अनेक थोर महात्म्यांच्या चरित्रातून यज्ञार्थ कर्म कसं करायचं ते आपल्याला समजतं. मुक्त होण्यासाठी कर्माच्या द्वारे ज्ञानापर्यंत पोहोचायचं आहे. कर्मयोगात ममतेचा त्याग होतो, तर ज्ञानयोगात अहंतेचा त्याग होतो. ममता आणि अहंता नष्ट झाल्याने कर्तृत्व आणि भोक्तृत्व नष्ट होतं आणि सर्व कर्म नष्ट होतात. नहि देहभृतां शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः. म्हणजे कोणत्याही देहधारी पुरुषाला कर्माचा त्याग करता येत नाही. म्हणजे प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं, हो की नाही? मग ते कर्म श्रेयस्कर म्हणजे अंतिहितकारक असं असावं. सर्व समष्टीसाठी कल्याणकारक असावं. जर आपल्याला शेवटपर्यंत कर्म करायचंच आहे तर ते व्यापक विचारांनी समाज, राष्ट्र आणि विश्व कल्याणाच्या हेतूने करावं बरं. हे सत्कर्म अनासक्त वृत्तीने, अहंकाररहित होऊन आणि ईश्वरार्पण वृत्तीने केलं पाहिजे. आपल्या आचरणातून समाजापुढे
आदर्श निर्माण करावा. परमेश्वर हाच कर्ता आहे या भावनेने स्वधर्माचं पालन करावं. देव, देश आणि धर्मासाठी कर्म करावं. सद्गुरूंना, भगवंताला अनन्य भावानी शरण जावं. तुझी आश्वासे पान हालते, स्पर्शे तुझिया फूल फुलते. तेज झळाळत गगनही खुलते, रविचंद्राचा तू निर्माता. शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.